कृष्ण हरि हरि ओम। श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 2 भाग 15। सर्व स्वामीभक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार। गेल्या भागात आपण सांख्ययोग, बुद्धियोग, तिसऱ्या अध्यायात येणारा कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ ह्याची सांगड घालण्यासाठी एक पुरवणी भाग केला होता आणि मग आज आपण स्थितप्रज्ञ लक्षण हा जो विषय आलेला आहे तो सुरू करत आहोत। अभंग ज्ञानेश्वरीतील 463 ते 645 अशा चरणांपर्यंत हा विषय आहे। परंतु जीवनमुक्तांची सिद्धांची ही लक्षणं असल्यामुळं ती आपल्या अंगी उतरवण्याच्या दृष्टिकोनातून ह्याचा अभ्यास व्हावा ह्या दृष्टीने आपण ह्याचे अजून एक छोटे भाग केलेले आहेत। पैकी 463 ते 496 या भागाचा आज आपण चिंतन करणार आहोत। पैकी 463 ते 471 ही जी चरणं आहेत यामध्ये अर्जुनाने भगवंताला या स्थितप्रज्ञाविषयी प्रश्न विचारलेले आहेत आणि सारांशाने जर बघितलं तर स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे, त्यांची लक्षणं काय आणि तो प्रपंचात कसा राहतो अशा आशयाचे हे चरण आहेत। आणि मग चरण क्रमांक 472 पासून भगवंताने याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि भगवंतानीच हे उत्तर का द्यावीत हे अभंग ज्ञानेश्वरीच्या 471व्या चरणामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी स्पष्ट केलेलं आहे। त्या चरणात म्हणतात, तदामूर्त ब्रह्म षडगुण संपन्न देवनारायण काय बोले। कारण ही लक्षणं ज्यांनी प्राप्त केलेली आहेत त्यांनीच ह्याविषयी सांगितलं पाहिजे। तुमच्या माझ्यासारख्यांनी ह्याबाबत कथन करूच नये। आणि म्हणून आपण जे भगवंत बोललेले आहेत त्याच्याबाबतच थोडं चिंतन करूया। याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे चरण क्रमांक 472 पासून आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, म्हणे पार्था ऐक झनी बळी कामजो कामणी तोची आणि अडथळा करी स्वसुखा वेगळा। खरं तर जे सांख्ययोगामध्ये आत्मस्वरूप वर्णन केलेलं आहे तेच माझं खरं स्वरूप आहे आणि ते सुखरूप आहे।
पण ह्या सुखरूप परिस्थितीपासून मलाच त्या स्वसुखापासून वेगळा कोण करतो? तर बळी काम जो का म्हणी, मनामध्ये जो काम आहे तो मला स्वसुखापासून वेगळा करतो. आता काम म्हटलं की दोन अर्थाने घेता येतं. एक कामेच्छा किंवा कामवासना आणि दुसरा विषय आहे कामना. म्हणजे मनात जी जी इच्छा निर्माण होते आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते हवं, हे हवं, ह्या हवेपणाची जी इच्छा आहे ती कामना आपल्याला स्वसुखापासून वेगळे करते. आणि मग आता लक्षणं सांगताना अशा कामना ज्याला नाहीत, कारण तो नित्य तृप्त आहे. सागराला पाण्याची ओढ असेल का? तर तो नित्य तृप्तच आहे. आणि तो नित्य तृप्त असल्यामुळं दुसरं लक्षण आहे की तो विषयात गुंतत नाही. आत्मतुष्ट मन राही. त्याचं मन आत्मस्वरूपामध्ये संतुष्टपणे राहत आहे. आणि मग पुढं अजून 478 चरणापासून अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये खेद नाही. नाना दुःखे झाली प्राप्त, तरी खेदना चित्तात. कारण जे हवं नको असं काही नाहीच आहे, त्यामुळं खेद कशाचा, असं ते लक्षण आहे. म्हणजे जसं दुःखात खेद प्राप्त करत नाही, तसं तो सुखात गुंततही नाही. त्याच्या कर्मवशात जर काही सुख प्राप्त जरी झालं, तरी तो स्वतःच सुखरूप असल्यामुळे त्या सुखाने सुखी होत नाही, तर तो स्वतःच सुखरूप असतो, त्यामुळे सुखात गुंतत नाही. कामक्रोधादी विकाराचा त्याने सहज त्याग केलेला असतो. आणि आपल्याला साधना करताना ह्याचा एकतर त्याग लवकर होत नाही, आणि जरी झाला तरी तो सहज होत नाही. अगदी ते करत असताना मनामध्ये तिळपापड झालेला असतो. त्यानंतर कशाचंही भय त्याला राहत नाही. नेने भयाते केव्हाही परिपूर्णपणे राही. कारण आपल्याला जे मुख्य भय असतं ते जे काही आहे त्याचा नाश होईल का काय, ह्याचं खूप मोठं भय असतं. आणि जो आत्मस्वरूप झालेला आहे त्याला माहिती आहे की ह्याच्यात माझ्या आत्मस्वरूपाचा नाश होऊच शकत नाही. अजहा नित्यहा शाश्वतः पुराणो, असंच माझं स्वरूप आहे, त्यामुळं भय नाही. तो परिपूर्ण आणि संतुष्ट राहतो. संतुष्टता आणि परिपूर्णता मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो परिपूर्ण असतो तो संतुष्ट असतो, आणि जो संतुष्ट आहे त्याचं लक्षण तो परिपूर्ण असतो. त्यानंतर अमर्याद अभेद भाव असं एक वर्णन केलेलं आहे की त्याच्या दृष्टीने कसलाही भेदभाव नसतो. हा चांगला हा वाईट असाही भेदभाव नसतो. थोडक्यात कुठलंच द्वैत नसतं. त्याच्या दृष्टीने प्राणी पण त्याच्यातही जीवच आहे, मनुष्यातही जीवच आहे. आणि असे अनेक दृष्टांत आपण बघितलेले आहेत की एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, नामदेवांनी कुत्र्याला जे कोरडी भाकरी खाऊ नकोस असं म्हणून त्याच्या मागे लागले. हे सर्व जीवांमध्ये अभेद भाव बघण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे.
देहादी उपाधी सगळ्या त्यांनी सोडलेल्या आहे, देहभाव राहिलेला नाहीये. बुद्धी अत्यंत स्थिर आहे, जे बुद्धियोगात सांगितलेलं आहे. हर्ष शोकादी द्वंद्वापासूनही तो मुक्त आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्याला आनंद होत नाही का? एखादी अतिशय दुःखाची घटना झाली तर त्याला दुःख होत नाही का? तर त्यालाही देह मन बुद्धी आहे. यावरती स्वामी माधवनाथ एक छान गोष्ट सांगायचे की त्यांचं सुखदुःख कसं असतं आणि सर्वसामान्य जीवाचं सुखदुःख कसं असतं. तर सर्वसामान्यांकडे 5 रुपये आहेत आणि ते हरवले तर त्याला किती दुःख होईल? तर त्याला माझं सर्वस्व गेलं असं वाटतं. किंवा ज्याच्याकडे एकही पै नाही त्याला 5 रुपये मिळाले तरी बरं वाटतं, हर्ष होतो. पण ज्याच्याकडे 5 लाख रुपये आहेत त्याचे 5 रुपये पडले तर 5 रुपये पडल्याचं दुःख होईल, पण किती? आणि 5 लाख रुपयामध्ये 5 रुपये ॲड झाले, किती सुख होईल? असं सुख दुःख संतांना असतं. आणि म्हणून हर्ष शोकादी द्वंद्वातून मुक्त म्हणजे ह्याचा अर्थ त्याला कसल्याच भावना नाही असं समजू नये. आणि तो प्रज्ञायुक्त असतो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. त्याला आत्मबोध झालेला असतो, तो बुद्धीमध्ये पक्का ठरलेला असतो, तो त्याचा स्वानुभव झालेला असतो. एवढंच काय, आता त्याच्या दृष्टिकोनातून आत्मज्ञान आणि बुद्धीमध्ये होणारं ज्ञान ह्याच्यात काहीही फरक राहिलेला नसतो. असा हा आत्मबोध आहे. आणि ही सर्व लक्षणं ज्या देहाच्या ठिकाणी राहून तो आत्मसात करतो आहे, त्या देहाची इंद्रिय जी आहेत ही इंद्रिय त्याच्या स्वाधीन असतात. आणि आपण इंद्रियांच्या स्वाधीन असतो. हा मोठा फरक आहे. जो अज्ञानी जीव आहे तो सर्व इंद्रियांचं ऐकतो आणि हा स्थितप्रज्ञ जो आहे त्याचं इंद्रिये ऐकतात. आणि अशी जी सर्व लक्षणं ज्याच्या ठिकाणी बघायला मिळतात तो स्थितप्रज्ञ. आपल्याला ही लक्षणं बघून तिथपर्यंत पोचायचं आहे. आपल्या अंगात ती लक्षणं आहेत असा ह्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून स्वामी माधवानंदांनी ह्या स्थितप्रज्ञाविषयी जे एक वाक्य लिहिलेलं आहे ते खूपच चिंतनीय आहे. आपण ते वाक्य बघूया. तर स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? तर परमात्म तत्वाशी योग ज्ञानद्वारा एकरूप होऊन ज्ञानमय जीवन जगणारी जीवनमुक्त व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. म्हणजे योग ज्ञानद्वारा जो परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेला आहे. आपण पूर्वी जे चिंतन केलं होतं की एक आहे ज्ञान अवस्था आणि दुसरी आहे कर्म अवस्था. सर्वसामान्य जीव फक्त कर्म अवस्थेतच राहतो, ज्ञानमय अवस्थेकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या पूर्ण विरुद्ध हा जो जीवनमुक्त आत्मा आहे हा ज्ञानमय अवस्थेत राहता होय. कुठल्या ज्ञानमय अवस्थेत? तर स्वरूपाच्या ज्ञानमय अवस्थेत राहत आहे. आणि मग देहाकडच्या कर्म अवस्था चाललेली आहे, त्याचं तिकडं दुर्लक्ष आहे, सगळं लक्ष आहे ते ज्ञानमय अवस्थेकडं आहे. अशी जी अवस्था आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. असं आपण ह्याचा अर्थ घेऊन
ही सर्व लक्षणं आत्मसात व्हावी असा प्रयत्न करायचा आहे. ही सर्व सेवा आपण स्वामी चरणी समर्पित करूया. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. हरि ओम. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपला स्वामी सेवक. हरि ओम.